एअर इंडियाने नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण घेण्यास आता नकार दिलाय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर एअर इंडिया विमान कंपनीने येथून आपली उड्डाण सेवा सुरू करण्यास सध्यासाठी नकार दिलेला आहे। उच्च विमानतळ शुल्क, अपुरी कनेक्टिव्हिटी आणि दुहेरी विमानतळ संचालनामुळे वाढणारा खर्च हे कारण सांगत कंपनीने आपली भूमिका मांडली आहे। दरम्यान याचीच चर्चा सुरू आहे। मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही विमानतळांवर एकाच वेळी ऑपरेशन चालवण्यात मनुष्यबळ, ग्राउंड हँडलिंग आणि व्यवस्थापन खर्च मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय। त्यासोबतच नवी मुंबई विमानतळावरील लँडिंग शुल्कही तुलनेने जास्त असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या ते सध्या फायदेशीर ठरत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। सोबतच प्रवाशांसाठी चांगला रस्ता आणि मेट्रो कनेक्टिव्हिटीचा अभाव असल्यामुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांना नवी मुंबई विमानतळ गाठणं अवघड होतंय आणि त्यामुळेच बरेच प्रवासी अजून सुद्धा मुंबई विमानतळालाच प्रथम प्राधान्य देत आहेत। एअर इंडियाने नवी मुंबई विमानतळावरील टर्मिनल 1 बंद होण्याबाबतही स्पष्टता नसल्याने निर्णय घेताना अडचणी येत असल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यांनी यासाठी नकार दिलाय। नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण घेण्यास एअर इंडियाने नकार दिलाय। दरम्यान नवी मुंबई विमानतळातून लवकरच आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्यातच आता एअर इंडियाने नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण घेण्यास नकार दिलाय। त्यामुळे याचीच सध्या चर्चा सुरू आहे। मात्र विमान कंपन्यांचं स्थलांतर हे टप्प्याटप्प्यानेच होईल असं म्हटलं जातंय। त्यामुळे आता यावर काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।